धर्मातील लोकांनी राजकारणात लक्ष घालू नये, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य. धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या नामदेव शास्त्रींवर निशाणा साधल्याची चर्चा. वेगळा पक्ष काढणार नाही, कालच्या भाषणातल्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण. तर नव्या पक्षासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून पंकजा मुंडेंना शुभेच्छा. ब्रेकफास्टसाठी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी 1.25 तासांच्या खलबतानंतर राजकीय चर्चांना उधाण. अमित ठाकरेंना विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सागर बंगल्यावरच्या बैठकीतला तपशील गुलदस्त्यात. आनंदाचा शिधाप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना देखील बंद होण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना ब्रेक लावण्याचा सपाटा सुरूच. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना दिल्लीत प्रशिक्षण. श्रीकांत शिंदेकडून डिनरसाठी आमंत्रण. ठाकरेंच्या आमदारांचा स्नेहभोजनाला नकार, तर शरद पवारांचे 2 आमदार दांडी मारणार. एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात. उद्योगमंत्री उदय सामंतांची प्रधान सचिवांकडे पत्र लिहून नाराजी. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची मागणी करणारे सुरेश धस विरोधकांच्या निशाण्यावर. सूर्यवंशी कुटुंबियांचाही आक्रमक पवित्रा. पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नेटिझन संतप्त. 20 लाख सबस्क्रायबरचा रामराम. तर राजकीय नेत्यांकडूनही समाचार. सर्वत्र टीकेनंतर रणवीरचा माफीनामा. कापूस साठवण बॅग खरेदीत कालपासून वरपर्यंत रेट फिक्सिंग. माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमतीला कृषी मंत्र्यांपर्यंत सर्वांचंच अनुमोदन. ममता कुलकर्णीनं दिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा. ममताच्या नियुक्तीनंतर आखाड्यात झाला होता वादंग.